सो स्टुडंट नाउ लेट्स सी अवर थर्ड प्रॉब्लेम. आता बघा तिसरा प्रॉब्लेम काय दिलेला आहे, अतिशय सिंपल प्रॉब्लेम आहे हा. आणि यामध्ये काय दिले बघा, इन ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देअर आर 150 ऑरेंज ट्रीज. काय म्हटले बघा, मिस्टर मधुसूदनचं एक ऑरेंज गार्डन आहे. ऑरेंज गार्डन म्हणजे त्यामध्ये ऑरेंजचे ट्रीज लावलेले आहेत याच्यामध्ये शेतामध्ये त्या. तर आता काय म्हटले बघा, द नंबर ऑफ ट्रीज इन इच रो. मग आता शेत म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये रोज असणार आणि काही कॉलम्स असणार. तर आता त्या प्रत्येक रो मध्ये काय म्हटलं बघा, द नंबर ऑफ ट्रीज इन इच रो, एका रो मध्ये किती ट्रीज आहेत, तर इज 5 मोर दॅन दॅट इन इच कॉलम. म्हणजे एका कॉलम मध्ये जेवढे ट्री आहेत त्याच्यापेक्षा 5ने जास्त ट्रीज हे रो मध्ये आहेत एका, असं त्यानं म्हटलेलं आहे. फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन इच रो अँड इच कॉलम. मग ते काय म्हणते की प्रत्येक रो मध्ये आणि प्रत्येक कॉलम मध्ये किती झाडं असतील हे तुम्हाला काढायचे. पहिले काय करायचं, क्वेश्चन समजून घ्या. काय म्हटले, एक ऑरेंज ट्रीजचा एक बगीचा आहे, संत्र्याचा बगीचा आहे समजा मिस्टर मधुसूदनचा. आणि त्या बगीच्यामध्ये टोटल 150 झाडे आहेत, 150 ट्रीज. आणि 150 ट्रीज असे अरेंज केलेले आहेत की त्यामध्ये काय केलंय, काही रोज आहेत आणि काही कॉलम आहेत. तर रोजची संख्या ही कॉलम पेक्षा 5ने जास्त आहे. तर आपल्याला सॉल्व्ह करायचं हे प्रॉब्लेम आणि काढायचे की कॉलम आणि रोज टोटल किती आहे. तर चला सुरुवात करू. बघा आता इथे सर्वात अगोदर आपल्याला कन्सिडर करावं लागेल कॉलम, कारण आपल्याला कॉलम माहित नाहीत पण आपल्याला रो माहित आहेत किती आहेत. रो हे कॉलम पेक्षा 5ने जास्त आहेत. सो इथे कन्सिडर करू, लेट कॉलम ऑफ ऑरेंज ट्रीज बी एक्स. आता हे जे कॉलमची संख्या आहे ती आपण एक्स कन्सिडर करू. आणि आता रो ची संख्या किती झाली, अँड रोज ऑफ ट्रीज बी किती होतील, एक्स प्लस 5, कारण 5 मोर म्हणलेलं आहे. आणि टोटल दोन्ही मिळून किती आहेत, रोज आणि कॉलम, या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर काय येते 150. कारण त्यांनी सांगितलंय की द ऑरेंज गार्डन हॅज 150 ऑरेंज ट्रीज. सो आता मी इथे काय लिहिणार, पूर्ण नंबर ऑफ ऑरेंज ट्रीज इक्वल टू नंबर ऑफ रोज मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ कॉलम. बघा मग आता इथे नंबर ऑफ ऑरेंज ट्रीज इज इक्वल टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन. सो आपण सरळ लिहू शकतो 150 इज इक्वल टू रोज किती आहेत, रोज आहेत एक्स प्लस 5. सो एक्स प्लस 5 मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ कॉलम आहेत यक्स, सो एक्स. आणि याला जर आपण सरळ लिहिलं तर हे आपण असंही लिहू शकतो, यक्सने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. बघा 150 इज इक्वल टू एक्स इंटू एक्स, एक्सचा स्क्वेअर प्लस एक्स इंटू 5x. तर इक्वेशन कसं बनेल बघा, एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 150 इक्वल टू 0. अशा प्रकारे आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन या प्रॉब्लेम पासून मिळते इथे. तर आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सोडवायचं, तर बघा याला आता फॉर्म्युला वगैरे लावायची काही गरज नाही, कारण 5चे फॅक्टर्स पडतात. सरळ आपण काय करू, ते आपल्या मेथडने सॉल्व्ह करू. फर्स्ट नंबरचा 150 मल्टिप्लाय बाय 1. सो आता 150चे असे फॅक्टर पाडा की उत्तर आलं पाहिजे +5. आता 150चे कसे फॅक्टर पडतील असे, 15 10 जा 150, बरोबर आहे. 15 10 जा 150, 15 आहे 50. सो इथे आता 15x 10x या दोघांची जर सबट्रॅक्शन केली तर आन्सर काय येते 5x आलं. म्हणजे आपण 5x च्या जागेवर ही टर्म टाकू शकतो. सो जर आपण इथे ही टर्म टाकली तर इक्वेशन कसं बनेल बघा, एक्स स्क्वेअर प्लस काय दिलं आपल्याला 15x मायनस 10x, हे आपण या 5x च्या जागेवर टाकले ह्या दोन टर्म, मायनस 150 इक्वल टू 0. आता याच्यामध्ये पेयर पाडा, हे तर आपल्याला येते. आता इथे पेयर पाडल्यावर काय येईल बघा, या दोघांमध्ये कॉमन काय निघते, एक्स कॉमन निघते. इथेच लिहून घेतो मी, एक्स कॉमन काढला, आत काय उरेल एक्स प्लस 15, कारण एक्स इंटू एक्स, एक्सचा स्क्वेअर एक्स इंटू 15 15x मायनस याच्यामध्ये 10 कॉमन काढतो, एक्स प्लस 15 घेतो इकडलंही ब्रॅकेट इज इक्वल टू 0. बघा 10 इंटू 15 150 मायनस प्लस मायनस आणि 10 इंटू एक्स मायनस 10x. तर आता ह्या बाहेरच्या टर्म्स एका ब्रॅकेटमध्ये आणि आतल्या टर्म एका ब्रॅकेटमध्ये, एक्स मायनस 10 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 15 इक्वल टू 0. तर आता एक्स मायनस 10 इक्वल टू 0
और एक्स प्लस 15 इक्वल टू 0 असं येईल. त्यानंतर एक्स इक्वल टू 10 होईल और एक्स इक्वल टू -15 होईल. तर आता बघा एक्सची किंमत आलेली आहे इथे 10 आणि -15. तर सरळ सरळ गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की 10 आणि -15 जर उत्तर येते तर कॉलमची संख्या ही कधी मायनसमध्ये असू शकते का? नाही. तर त्याचं उत्तर काय आहे? 10. सो कारण कॉलमची संख्या काय असणार आहे आपली आता? 10. कारण एक्स इक्वल टू काय आहे? 10. सो दीज आर अवर कॉलम्स ऑफ ऑरेंज ट्रीज इन अ ऑरेंज गार्डन. त्यानंतर रोजची संख्या किती होईल मग? एक्स प्लस 5 म्हणजे 10 प्लस 5 किती होईल? 15. बघा 5 ने जास्त आहेत रो. तर अशा पद्धतीने आपण इझिली आपला प्रॉब्लेम सोडवू शकतो. तुम्ही शेवटी हे खाली लिहून घेऊ शकता एक वर्ड की कॉलम ऑफ ऑरेंज ट्रीज इन अ ऑरेंज गार्डन इज अ 10 आणि रोज ऑफ ट्रीज इन अ गार्डन आर 15. तर अशा प्रकारे आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आता यामध्ये तुम्हाला कुठलाही डाऊट नसेल. आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. बघू आता आपला 4th नंबरचा